हक्कदार आहेत। बरं, आरक्षणाचे हक्कदार आहेत तर त्यांचा हक्क सरकार मिळवून देणार का? अजितजी, आपल्याकडनं उत्तर घेण्याआधी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील आपल्यासोबत आहे। हरिभाऊ, काय होते आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला मराठा आंदोलनाची धग कायम आहे, ओबीसी आंदोलनाची धग कायम आहे। आता आणखी एक आंदोलन आरक्षणासंदर्भातलं आपण पाहतोय आणि ते म्हणजे बंजारा विरुद्ध आदिवासी हा संघर्ष आणि या आंदोलनाची धग कुठपर्यंत जाणार। मगाशी अजितजी म्हणालेत की त्यांचा तो हक्क आहे आणि बंजारा समाजाला आरक्षण मिळणार, मात्र प्रत्येकाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार जरी बोलत असलं तरी हे कोड कशा प्रकारे सोडवावं हा यक्ष प्रश्न आहेच की। हरिभाऊ, आज बघा, बीड आणि जालना या ठिकाणी जे दोन आंदोलन आपण बघितले, मला वाटतं की मराठवाड्यातल्या इतिहासामध्ये एवढं मोठं आंदोलन किंवा एवढ्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा बाहेर पडले तर बीडची जनता किंवा जालना हे लोक म्हणजे हे म्हणाले की हे लमानी बंजारा समाज एवढा आहे कसा, एवढ्या मोठ्या संख्येने दिसला। तो जनरली ऊसतोड कामगार असलेला हा समाज आज त्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे आणि मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लावून आरक्षण दिलं तर तेच गॅजेट आम्हालाही लावायला पाहिजे, ही साधी आणि सोपी मागणी आहे। त्यांना दिला तर आम्हाला द्या एवढी मागणी आहे, परंतु माझ्या दृष्टीने तिथे आम्ही थांबत नाही। त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट मध्ये जसे कुणबी मराठा एकच आहे म्हटलं होतं, तसं लमाणी बंजारा हे सगळे एकच आहे हे गॅजेट मध्ये म्हटलं आहे। बरं, हा एक पुरावा, माझ्याकडे अनेक पुरावे सांगता येईल या आजच्या माध्यमातून। हा एकच नाही तर स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 जेव्हा द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी जेव्हा या म्हणजे आपण म्हणजे मुंबई प्रांतात आलो आणि नंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। परंतु जेव्हा हे 5 जिल्हे आंध्रमधून इकडे काढणार होते त्यावेळेस खूप विरोध पण होता काही लोकांचा आणि म्हणून त्यावेळेस विशेषतः ज्या सवलती आम्हाला आंध्रमध्ये मिळतात त्या मिळत राहील की नाही अशी एक शंका होती। म्हणून त्यावेळेस असं स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या सवलती त्या राज्यात मिळतात त्या तुम्ही मायग्रेशन जिथे मायग्रेट झाले त्या राज्यात त्या कंटिन्यू राहतील। याचा अर्थ काय की आंध्रमध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहे आणि तेलंगणामध्ये बंजारा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, तर साहजिक आहे यांची मागणी बंजारा समाजाची आता अशी आहे की आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण द्या। एवढ्यावरच नाही, आणखी एक गोष्ट सांगतो तुमच्या माध्यमातून, महाराष्ट्राला देशाला फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी। या देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं, ज्याला आपण शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे सूची, शेड्यूल म्हणजे सूची, त्या सूचीमध्ये बंजारा समाज 35 नंबरवर शेड्यूल ट्राईबच्या आजही, कालही होता आजही आहे। कारण त्यावेळेस नायक म्हणायचे आम्हाला, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका, तर नायक त्यावेळेस लमाणी किंवा बंजारा शब्द न वापरता नायक शब्द वापरलाय। नायक, मोठा नायक, नाना नायक, चोळीवाला नायक, सिंगवाला नायक, तर ती एंट्री जी आहे ती आमचीच आहे, कारण दुसरा सिंगवाला चोळीवाला दुसरं कोणी नाही, ती आमचीच एंट्री आहे। आता थोडीशी ती मिस्टेक झाली आहे की त्या काळामध्ये आमच्या सुशिक्षित कोणी नव्हते, कोणी संविधान बघितलं नाही, कोणी त्या संविधानामध्ये लिस्ट काय नाही बघितली। आजही लोक, मी सांगतो की बा तुमचं मोबाईल उघडा तर मोबाईलवर गुगलवर जा, गुगलला सांगा की शेड्यूल ट्राईब लिस्ट ऑफ महाराष्ट्र, तर तुम्हाला लगेच हे लिस्ट येईल। त्या लिस्टमध्ये 35 नंबरवर तुम्हाला दिसेल ते लमा म्हणजे नायक, नायकडा, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका। आता हे नायक काय, तर वसंतराव नाईक सुद्धा राठोड होते, वसंत राठोड, तर त्यांनी नाईक पदवी लावली। नक्कीच हे एक पदवी आहे प्रवासी, आणि इथे जरी पदवी असली तर उत्तर भारतामध्ये जर दिलं तर तिथे लमाणी शब्द वापरत नाही, तर तिथे काय शब्द वापरतात बंजारासाठी? नायक समाज। बरं, हे नायक समाज आहे, हे नायक का तांडा आहे, म्हणजे बंजाराचा तांडा म्हणणार नाही, हे नायक का तांडा आहे। आणि अशा पद्धतीने नायक हे आमच्यासाठी आहे ते। आता ती चूक झाली म्हणा किंवा आम्हाला ते कळलं नाही, आता त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करायची आहे, नोटिफिकेशन करायचं, चुकीमध्ये दुरुस्ती करून सरकार योग्य तो न्याय बंजारांना देणार का? एसटी मधून अपेक्षित असलेलं आरक्षण त्यांना मिळणार का? आरक्षण मिळालं तर त्याचा नेमका काय परिणाम या समाजावरती होणार आहे? तर दुसरीकडे मात्र आज
महत्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांनी केलेलं एक वक्तव्य की वंजारा आणि बंजारा एकच आहे, त्यावरती